सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पवार काका पुतण्यांची जोरदार चर्चा आहे। पण आता पवार काका पुतणे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकलेत। निमित्त आहे बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र असलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। ही निवडणूक येत्या 22 जूनला होते। शरद पवार स्वतः प्रचारासाठी उतरलेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात आहेत। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। लोकांवर याचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती। वय झाल्यावर माणसाने कुठेतरी थांबायचं असतं। 85 वय झालं तरी थांबायलाच तयार नाही। माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही। एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला असून किती महत्त्व असणार? तुम्हाला असं वाटत असेल तर थोडं थांबा। हा साधा सुद्धा कारखाना नाही, तर हा आहे बारामती तालुक्यातला राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र असलेला माळेगाव सहकारी साखर कारखाना। 22 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत पवार काका पुतणे आमने सामने उभे ठाकले। हा स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत असले तरी शरद पवार स्वतः प्रचारात उतरले। राज्याचं लक्ष लागले कशावर? नागपूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, त्यांना काय पाहिजे इथे निवडणुकीत? हा स्थानिक प्रश्न आहे आणि स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याच्या स्थितीत आहे। आजूबाजूला दुसऱ्या संस्था आहेत, तालुके आहेत, त्यांचा इंटरेस्ट इथे नाही। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वतः अध्यक्षपदासाठी उभे आहेत, तर दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सगळी सूत्र स्वतः शरद पवारांनी हाती घेतली आहे। याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यार। पण एक विशिष्ट स्थिती झाली। थोडं लोकांवर ह्याचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं। पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल। लोकसभा विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे। ही निवडणूक जितकी शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे, तितकीच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार सुद्धा आहे। शरद पवारांच्या आक्षेपांना अजित पवारांनी यावेळी उत्तरही दिली। तावरेंच्या वयावरून आणि प्रकृतीवरून अजितदादांनी आपल्या शैलीत टीकाही केली। मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, वाढवला, त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्र करण्याच्या करता त्यांनी अतोनात प्रयत्न केले, त्यांच्याच विचारावर निष्ठा ठेवून मी पुढे चाललेलो आहे। खरं तर वय झाल्यावर माणसाने कुठेतरी थांबायचं असतं। 85 वय झालं तरी थांबायलाच तयार नाही। तुम्हाला तब्येत साथ देत नाही। तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला। लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला। असे ज्या संस्था आमच्या विचारांच्या ताब्यात आहेत त्या आम्ही उत्तम चालवलेल्या आहेत। कुठं डाग अंगावर पडेल असं आम्ही काम केलं नाही। खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपली पॉलिटिकली करेक्ट भूमिका कायम ठेवली। बारीक सारीक गोष्टींवरून राजकारण सुरू असताना सुप्रियाताईंनी नात्यांचं महत्त्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा समजावून सांगितलं। तर अजित पवारांचे शिलेदार हसन मुश्रीफ सगळा भार पंढरीच्या विठ्ठलावर टाकून मोकळे झाले। कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील आणि नाती जपणं मला असं वाटतं ही आपली संस्कृती आहे। त्याच्यामुळे माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही आणि फक्त पवार नाही, आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आईने जी नाती अनेक वर्ष जपली आहेत
राज्यात असतील, देशात असतील, परदेशी असतील, ती जपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न हे आपल्या संस्कारातच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही वेगळं किंवा नाविन्य वाटत नाही. माळेगावला काय झालंय ते आम्हाला माहिती नाही राज्यात, कारण हा साखर कारखान्याचा इलेक्शन आहे. त्या निवडणुकीमध्ये नक्की काय झालंय ही माहिती काय मी दादांच्याकडे अजून घेतलेली नाही. अजित पवारांना कधी या सगळ्या पंढरीचा वारी करण्याचा आणि तिथली पूजा करण्याचा मान की ज्यावेळा पांडुरंगाच्या मनात येईल त्यावेळा दादा पूजा करतील. माळेगाव कारखान्यावर पवारांची एकहाती सत्ता राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याचे 19,600 सभासद आहेत. अजितदादांना काका शरद पवार, चुलत बहीण सुप्रिया सुळे, पुतण्या युगेंद्र पवार यांच्या सोबतच पारंपरिक विरोधक चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्याशीही सामना करावा लागणार आहे. 22 तारखेला होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार हे 24 तारखेला कळणार आहे. नाही म्हणत शरद पवारांनी पॅनल उभं केल्यानं माळेगाव कारखाना निवडणुकीत रंगत मात्र नक्कीच भरली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.